निकटवर्ती माननीय प्रभाकरजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकला 2000 आणि चौकार हॅट्रिकला 1000 असं पारितोषिक या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. खरंच दादांचं आपण मनापासून गोडगोड कौतुक करूया. त्याचबरोबर आपण पाहतोय बादल स्पोर्ट्स नसरापूर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. चला आता बक्षिसं लागले गेलेत. विकेट हॅट्रिकसाठी पण 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आपण पाहतोय मॅच या ठिकाणी ऑन झाले. आपण पाहतोय आई एकविरा कोल्हारे विपक्ष बादल स्पोर्ट्स नसरापूर हा संघ आपण पाहतो. स्ट्राईकला जे फलंदाज ओमकार आणि नॉन स्ट्राईकला तो विवेक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी वाघे आपण पाहतोय. पहिला चेंडू पाहिला गेला, इथे हलक्या हाताने कट केला. शॉर्ट टर्नमेंटला आपण पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल जाणवलं गेलं. अकाउंट ओपन या ठिकाणी होतं एका धावेने. प्रदीपजी गायकवाड यांच्याकडून पारितोषिक लागतो. बंटीने जर त्रिफला चित घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल प्रदीपजी गायकवाड यांच्याकडून. जरूर आपण पाहतोय बंटी हा गोलंदाजी मार्कवरती, त्याला पारितोषिक जरूर लागलेलं. विकेटसाठी त्रिफला चित केलं तर प्रदीप गायकवाड यांच्याकडून 1000 आहे. इथे पहिले 3 चेंडू सुरेख आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा चेंडू ओरपी चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी कल्पेश येतोय. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद होतोय आणि प्रत्येक विकेटचे 100 रुपयाचा पारितोषिक होतं प्रदीप गायकवाड यांच्याकडून. हा 100 रुपयाचा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय कल्पेशसाठी या ठिकाणी जमा झालाय. आपण पाहतो श्री 11 नावाने अनेक संघ कर्जत तालुका नव्हे तर रायगड ठाणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नरेंद्र गोमारे दादा यांच्या नावाने श्री 11 संघ खेळत असतोय. इथे गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे. पण पहिले 4 चेंडू पाहिले गेले. 4 चेंडूवरती 1 विकेट आणि 1 धाव आपण पाहतोय नसरापूरची ही धावफलकावरती लागली गेले. 5वा चेंडू पॉवर प्लेचं आपण पाहतो. पहिलं षटक पाहतोय. 5वा चेंडू या ठिकाणी असेल. अनेक पारितोषिक जरूर लागले जातील कारण घरची स्पर्धा आपल्या पाहतो. आपले घरचे जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक लागले गेलं आहे. माननीय प्रभाकरजी भोसले साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000, चौकार हॅट्रिकला 1000 आणि षटकार हॅट्रिकला 2000चं पारितोषिक आहे. इथे ओरपी चेंडू फुल लेंथचा चेंडू होते. कव्हर पॉईंट गल्लीमधून चेंडू काढला गेला. थर्डमॅन झोनमध्ये चेंडू तो पाहतोय. शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय. दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे जमीला घासत पुसत गुदुल्या करत झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू टी असे चेंडू बघा, चेंडू बघा जरा बघा, जवळ असेल चेंडू. जे आमचे प्रेक्षक मायबाप आहे ना, जरी आपली अपोजिट टीम असेल, मी पाहिलं गेलं दलवी साहेब आपल्या टीमच्या विरुद्ध चौकार षटकार मारला तर बॉल देतच नाहीत. हां नको, ते आपल्या विरोधात मारतात. त्याच्यामुळे असं करूच नका. क्रिकेट आहे, थोडं सर्वांनी सहकार्य करा. तर आपण पाहतोय नसरापूर टीमसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक जरूर लागलं गेलं आहे. पण मित्रा षटकार नाही आहे. इथे आपण पाहतो विकेट प्राप्त होतोय. प्रमोदसाठी ही 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे.
बघा सुभाष गोमारे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. जयवंत हजारे यांनी जर झेल घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. मित्रांनो लाईव्हमध्ये सर्व रेकॉर्ड होत आहे, त्याच्यामुळे आम्हाला नोंदणी करायची गरज नाही आहे. ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लागले आम्ही रिपीट त्या ठिकाणी मागू आणि प्रत्येकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल, काही टेन्शन नाही आहे. इथे आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, धावसंख्या स्कोअर कार्ड जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिलं गेलं. अत्यंत सुरेख गोलंदाजी केली बंटी याने, 2 विकेट प्राप्त केले. सध्या बंटी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर तुफान फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी मार्गवरती दुसरा गोलंदाज संभाजी वाघे आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. बराच कालावधीनंतर अनिल गायकवाड आणि जयवंत हजारे आज मैदानावरती क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. ज्यांनी क्रिकेट सोडून शर्तीकडे वलन घेतलं होतं, बोडके साहेब आपण कोण म्हणतो शर्तीवरती रस नाही, शर्तीवरती हे पण जातात बघा. क्रिकेटमध्ये आजही केले. आज आमचे संजय दादा तांबोले आणि रमेश भोईर हे पण आज मैदानावरती क्रिकेट खेळताना दिसले. हा पेव्हलियन कक्षामध्ये फक्त 9 प्लेयर ठेवा, एक्स्ट्रा प्लेयर नको दादा. नसरापूर टीम जे एक्स्ट्रा आहेत त्यांना व्यासपीठावरती पाठवा या आणि आमच्या व्यासपीठावरती बसा. हां तर जरूर किरण दादा 2 मिनटं इकडे या. नसरापूरचा 12वा प्लेयर या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख फटका इथे पंच आम्हाला जरूर सांगतील. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषा पार. 7 धावांसाठी याला षटकार. थँक्यू मास्टर. अजून 2 आले लगातार, तर आपण पाहत अजून 1 आला तरी दादांकडून 1000चं पारितोषिक असेल. दसरापूर संघ आपण पाहतो देर आहे दुरुस्त आहे. इथे षटकार आलाय. हा इथे हलक्या हाताने ग्लास केलेत. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण, चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. अनिल गायकवाड त्या ठिकाणी चेंडू कलेक्शन करतात. जयवंत होते त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा, या 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 13 या आकड्यावरती. विकेट हॅट्रिकला संदेशजी हजारे यांच्याकडून 2000चं पारितोषिक असेल. आणि अनिल गायकवाड आणि जयवंत हजारे यांनी जर झेल पकडला तर प्रदीप गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. हलक्या हाताने ग्लास केले. जयवंत हजारे त्या ठिकाणी तैनात आहेत. जेडी या नावाने प्रसिद्ध असले जेडी 11 चषक आपण पाहिला होता, अनेक स्पर्धा पाहिल्या होत्या. आणि इथे आपण पाहतोय सिंगल आली. जेव्हा आपण पाहतो वरिष्ठ सिनियर सिटीजन आपण ज्यांना म्हटलं तर वरिष्ठ नागरिक आमचे चंद्रकांतजी मोरे बाबा आणि त्याचबरोबर नंदकुमार गाडे साहेब एवं जोडी आपण पाहतो या ठिकाणी येत आहे. यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कधी कधी दादा आम्ही हे वारंवार बोलतो तर थोडंसं आम्हालाही त्रासदायक होतं, समजून घ्या. इथे पाहतोय कट करायचा प्रयत्न पण पंच आम्हाला सांगतात लाईनला लेनमध्ये कुठं फरक दिसला. संभाजी इथे 1 धाव एक्स्ट्रा घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 15 या आकड्यावरती. होलिका मासचा उत्सव आपण पाहतोय. 12 वाजता होली जरूर लागली जाईल. भोसले साहेब भरपूर जणांचं वेध लागले असेल त्या होलीला जाण्याचं. अनेक मोठे मोठे कार्यक्रम आखण्यात आलेत. पण खऱ्या अर्थाने ज्या क्रिकेट प्रेमी आहेत ना त्यांना कोणता सण नाही, दसरा नाही, दिवाळी नाही आहे, ईद नाही, मिलाद नाही, कोणताही सण नाही त्यांच्यासाठी. आपण पाहतोय या दरम्यान पाहतोय पाटील वडापाव द फेमस वडापावचे मालक रोशन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं करूया व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत जयवंत दादा सोनावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती करूया. इथे ओरपी चेंडू समोर उडवला. चेंडू लॉंग ऑफ फ्रीजनमध्ये अक्षरशः गोलंदाजची पिसा काढायला घेतली. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे.
फक्त या A1 जोडीसाठी ही दोस्ती तुटायची नाही. गाडे काका आणि मोरे काका त्यांच्यासाठी या संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून लावण्यात आलं आहे. या आपण व्यासपीठावरती विराज बनवा. बघा ओमकार मोहिते जर यांनी 6 चेंडू 6 षटकार लगावले तर किरण बांदे यांच्याकडून 6,000चा पारितोषिक असेल. इथे षटकाची समाप्ती झाली. क्रमांक दुसरं धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 21. 100% आपण सक्सेसफुल बॅटिंग पाहिली गेली. पहिल्या षटकात धावा नव्हत्या. इथे 10.50च्या सरासरीने 21 धावा 2 षटकात लागल्या गेल्यात. उर्वरित 3 षटकं असतील. पाहूया अजून किती धावा बनवल्या जातील. कारण इथे बराच 1 वर्षाच्या कालावधीनंतर आई एकविरा संघ आपण पाहतो मैदानात उतरलाय. शेवटची नाईट मॅच ते गतवर्षी दामसच्या मैदानावरती खेळले होते. त्यानंतर ते रजनी स्पर्धेमध्ये तर यावर्षी प्रथमतः आपण पाहतोय प्रत्येक त्रिफाला चितला आपण पाहतो प्रदीप गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. फक्त बंटीसाठी खास पारितोषिक आपण पाहतो बंटी वाघे यांच्यासाठी पारितोषिक लागले गेले. आणि नरेंद्रदादा गोमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला तब्बल 2,000चा पारितोषिक आहे. बघा ओमकार आणि त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अरविंद यांनी आपण पाहतो लगातार षटकार चौकार हॅट्रिक मारली. तर सचिन मोहिते यांच्याकडून 2,000चा पारितोषिक असेल. इथे पाहतो उर्फी चेंडू त्या ठिकाणी पाहतो क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी पोहोचलेत. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला गेलं थ्रोमध्ये थोडीशी कमतरता आकाश होतं त्या ठिकाणी. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले ते 23 या आकड्यावरती. बघा समीर मोहिते यांच्याकडून पारितोषिक जो पण षटकार लगावेल त्याला 100 रुपयाचा पारितोषिक. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय जोरदार अपील करण्यात आली आहे. दोन पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर आलाय. दादा तिथे मीटर डाऊन नाही दादा त्याच्यामुळे आपण ते स्पाइस मीटर नाही आहे. 2 पंच एकामेकाचा डिसिजन घेऊन डिसिजन देऊ शकतात. आत्तापर्यंत आपण गेले 3 रात्र पाहिले गेलेत. इथे आपण पाहतो स्क्वेअरले पंचाची मदत घेण्यात आली आणि बॅटची कडा होती येच आपण पाहतो या ठिकाणी पंचांनी घोषित केले. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. इथं आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव होती. नंतर डॉट चेंडूवाला तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बघा पाटील वडगावचे ओनर रोशन पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2,000चं पारितोषिक असेल. चला ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन जो असेल तो लास्ट डिसिजन या ठिकाणी मानला जाईल. कारण बॅट कटला कोणत्याही प्रकारचा आपण रिव्ह्यू सिस्टम याच्याकडे नाही आहे. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो डिसिजन तुम्हाला सर्वांना दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. बघू KTC लाईव्ह इव्हेंट आता याही निर्णयाकडे आता काही दिवसानंतर त्यांच्याकडून पण स्पाईकसाठी काहीतरी उपाययोजना येईल. निशी म्हणालेत प्रयत्न चालू आहेत. पुढच्या काही कालावधीमध्ये तीही टेक्नॉलॉजी आम्ही जरूर या ठिकाणी सादर करू.
गोलंदाज बंटी इथे हलक्या त्याने क्लास केले चेंडूला. शॉर्ट आउटमॅनचा आपण पाहतो शतरक्षक चेंडूचा पाठला करतो कव्हर पॉईंट इथरमध्ये. आकाश त्या ठिकाणी पोहोचला. दुसरी धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी घातक ठरला असतं. खऱ्या अर्थाने कोलारे संघ या ठिकाणी खेळतोय पण खऱ्या यानंतर ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर भोसले साहेब शिवसाई ग्रुप कोलारे आयोजित सरपंच चषक 2025 आपण पाहणार आहोत. 16, 17, 18, 19 मार्च 2025 जनादा स्मृती क्रीडानगरी भाकरीचा पाडा या मैदानावरती स्पर्धा असणार. या स्पर्धेचे आयोजक नवनाथजी बागडे, महेशजी हजारे, जितू शिंगे, जयेश शिंगे, कृष्णा घाटे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही पाहणार. सरपंच चषक आणि सर्व प्रेक्षकांना आणि सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं जात आहे. माननीय नवनाथजी बागडे आणि त्याचबरोबर महेशजी हजारे यांच्याकडून या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा आल्यात आणि त्यांच्याकडून निमंत्रण पण आलं आहे का येणाऱ्या 16 मार्च ते 19 मार्च या दरम्यान आपण सर्वांनी त्या ठिकाणी वाकसकरांनी उपस्थित राहावं आणि स्पर्धेचा आनंद घ्यावा. इथे पाहतो सुरेख चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर दांडी 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 गोल. प्रदीप गायकवाड यांचे ATM मधून 500 रुपये विड्रॉल. सर थोडंसं आपण पाहतो षटकाची समाप्ती या ठिकाणी झाले. धन्यवाद. कारण थोडंसं व्यवस्था होतो. आवाज म्यूट कर लाईव्हला. आपण पाहतो या ठिकाणी तर इथे आमचे स्कोरर मनापासून धन्यवाद. अचूक लक्ष त्यांचंही आणि त्याचबरोबर आमचे निशी त्यांचंही मनापासून धन्यवाद या ठिकाणी पाहतोय. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती आहे. डिंग ब्रेक्स. तर लाईव्हला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केलंय. दादा ओव्हर झाले. बॉल टू बॉल सांगितलंय तुम्हाला. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला गणित सांगितलंय.
दादा 2 मिनटं, एक वेळ स्कोरर चुकेल, लाईव्हवाला आम्हाला क्लिअर सांगतो या ठिकाणी. जरूर लाईव्हवाल्याचं डिसिजन येऊन द्या. काही नाही, ड्रिंक ब्रेक झाला, काही टेन्शन नका घेऊ. आणि दादा जरूर तुम्हाला सांगतोय, आज त्यांनी कोलारेवाल्यांनी ठीक बोलले म्हणून, का ड्रेस कोड कंपल्सरी सांगितला. तुम्ही ड्रेस कोडवरती येऊन प्लेअर बसून जा आणि सुशिक्षित आपला एक चांगला पाठवायचा, म्हणजे इथे प्रत्येक चेंडू मागे सांगण्यात येईल. तर बघा, लाईव्हवाल्यांनी क्लिअरली सांगितलं आणि थोडंसं स्कोरर पण सॉरी बोलतोय, कारण थोडंसं या ठिकाणी जो बॉल डॉट लिहिला होता आणि त्यानंतर पंचांनी निस्तर कन्फर्म करून तो विकेट दिला, त्यामुळे स्कोररच्या माध्यमातून थोडंसं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर एक चेंडू अजूनही आपण पाहतो पुन्हा एकदा बाकी असेल. हॅलो. आणि पंचांना देखील विनंती आहे, एखादा डिसिजन मागे घेताना जो दिलेला डिसिजन आहे तो स्कोररला आपण डिसिजन देतो आणि मागे घेताना देखील आपण स्कोररला पहिले इन्फॉर्म करा डिसिजन मागे घेताना. ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. जरूर आपण पाहतोय थोडंसं. आणि 12th मॅन आपणही लक्ष द्या प्रत्येक गोष्टीकडे, कारण इथे आपण पाहतो एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असतो, एक एक धाव खूप महत्त्वाची असते, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 12th मॅन त्यासाठी लागतो का त्याला प्रत्येक फक्त नावं सांगता येणार नाही आहे, प्रत्येक गोष्टी. काल आम्हाला एक 12th मॅन भेटला होता, खऱ्या अर्थाने चांगले निर्णय त्या 12th मॅन लाईव्ह बघून देत होता. तर शेवटचा चेंडू आहे बंटीचा. तर जरूर आपण पाहतोय आपण शेवटचा चेंडू प्रदीप गायकवाड, जरूर बक्षीस दिला जाईल. विकेट घेतला तर 1000 द्या आणि डॉट घेतला तर 100 द्या. जरूर विकेट दिला जाईल, पण एक चेंडू त्याला टाकून द्या. धावसंख्या आपण पाहतो, स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतोय. बंटी तयार, वेळ घेऊ नका बघा, टाइम दौडू नका. आता इथे अलकाताने ग्लास केला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतो, डायरेक्ट थ्रो करणं गरजेचं होतं. वेट आणि वॉचची भूमिका या ठिकाणी पाहिली गेली. एक धाव या ठिकाणी पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 26 या आकड्यावरती. बघा, या ठिकाणी आमच्या सर्व जे बक्षीस देणारे मायबाप वर्ग आहे त्यांना आम्ही कळकळीची विनंती करतोय. आयोजकांकडून हा खरं तर निर्णय घेण्यात येतोय की कोणाचंही बक्षीस या ठिकाणी पुकारण्यात येणार नाही. जर आपल्याला कोणत्या खेळाडूचा खेळ आवडला, प्रामाणिकपणे जर तो खेळ आवडला, तर त्याला आपण व्यासपीठावरती बोलून त्याला सन्मानित करावं, ही आपल्याला विनंती. या दरम्यान पाहतो माननीय हिलाल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आपण पाहतो उर्वरित. आपण पाहतो 2 षटकं आहेत, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 26 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो कैलाश. आपण पाहतोय शिंगे गोलंदाजी मार्कवरती. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. आपण पाहतो आत्तापर्यंत नसरापूर संघाकडून चांगली धावसंख्या आपण त्याकडे उभारले. पहिल्या 3 षटकामध्ये सुरेख कामगिरी आहे. पण येणारे 12 चेंडू आणि जो एननी ज्या गोलंदाजी केले ते वाकस एनकडून, तिकडे लवकरात लवकर आपण पाहतो धावा जास्त बनत नाहीत. पण अशा दिशेने जर फलंदाजी करायची असेल, धावसंख्या बनवायची असेल, तर गोलंदाजीवरती फटके जोरात मारावे लागतील. इथे पाहतोय सुरेख फटका खेचलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट, यामुळे चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषेजवळ. आपण पाहतोय या ठिकाणी पंच जरूर कन्फ्यूज आहेत, सांगतील आम्हाला काय चौकार षटकार 4 धावा
आपण पाहतो. चौकार या ठिकाणी पाहिलं गेलं. इथे 2-2 शतरक्षक पटेलगिरी दिसून आली. पहिल्या आपमध्ये चेंडू 2 शतरक्षकमधून निघून गेला. 4 धावेसाठी चौकार आला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या इथे पाहतो आपण डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक पाहतोय. या अगोदर आपण पाहिलं गेलं डॉट चेंडू, त्यानंतर चौकार आला. 2 शतरक्षकांची चुकी आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतो पॅडल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी जरूर घेतली जाईल आणि ही धाव आपण पाहतोय. लेग बायची 1 धाव या ठिकाणी धावसंख्येवरती जोडली जाते. या धावसंख्यावरती आपण पाहतोय धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. 32 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. अनेक क्रिकेटची पाहिली होती आम्ही दिलदारी. भोसले साहेब, रात्रभर आम्ही करतो क्रिकेटवरती दिलदारी. सकाळी म्हटलं झाली रात्री किती माझी उधारी. कारण क्रिकेटची मजा आहे, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला गेलाय. इथे पाहतोय आपण 50,000 आम्ही पाहतोय या ठिकाणी. वाईट चेंडू घोषित करतील. एक्स्ट्रा धाव, तोफा 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 या ठिकाणी दिला जातोय. इथे एक्स्ट्रा धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जातील. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. 4 फलंदाज बाद झालेत. रमेशजी चौधरी साहेब यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होतं, त्यांचं करूया या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच इथे हलक्या हाताने टॉस केलाय. बंटी चेंडू परत पोहोचणार का? 3 शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू परत पोहोचले होते, पण 1 बाउंड चेंडू उचलला जातोय. 2 धावा या दरम्यान घेतल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या 36 या आकड्यावरती. या दरम्यान पाहतो आपण कालभैरव मालेगाव आकाश यांचा संघ आणि दुसरीकडे असेल चिंतामणी वाकस. या 2 संघांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण ठिकाणी यायचे. पॅडल घेतला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर होता. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. प्रमोद चेंडूचा पाठलाग करत होता. झेल होणं गरजेचं होतं, झेल झाली नाही आहे. 2 धावा या दरम्यान दुंदा कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. दादा काही टेन्शन नाही. क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या चुका होत असतात, कारण क्रिकेटमध्ये असं काय परिपक्व कोणी शिकून आलं नाही आहे ना, कोणी एक्झाम दिले नाही MCAच्या. तर बघा जो टेकडीवरून जो रस्ता येतो त्या रस्त्यावरती ज्या मोटरसायकल आहेत तर त्वरित ज्यांच्या मोटरसायकल आहेत काढून घ्यायचे आहेत, कारण पाहुण्यांचा ताफा त्या साईडनी येतो आहे. काही मान्यवर त्या ठिकाणी येतात. कृपया ज्या 2 व्हीलर्स रस्त्यावरती आहेत त्या काढून घ्यायचे आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. कृपया ज्या रस्त्यावरती ज्या बाईक्स आहेत त्या त्वरित काढून घ्यायचे आहेत, अन्यथा आयोजक कमिटी मेंबर त्या ठिकाणी पोहोचतील आणि घरी जायचे वांदे होतील आपले. जरूर आपण विनंती असेल रस्त्यावरती ज्या बाईक्स आहेत ते लगेच काढून घ्यायचे आहेत. शेवटचं अंतिम षटक स्लॉगवर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश अर्थात बाबू. चेंडू टॉस केला. आकाश जरूर चेंडू परत पोहोचलाय. फॉलो थ्रू सजवलाय. कॉटन बोल्ड. फलंदाज बाद होतोय. झटका दिला जातोय. आपण पाहतोय नसरापूर या संघाला. खऱ्या अर्थाने पाहतो आज एन्जॉय केला जातो आहे या मैदानावरती. यानंतरची बिग फाईट आज समतोल संघ आपण पाहतो या ठिकाणी साधला गेला, कारण सर्व आपण पाहतो आहे पहिली रजनी खेळणारे संघ आज या मैदानावरती उतरलेत.
बऱ्याच वर्षानंतर अनिल गायकवाड जयवंत आझार या मैदानावरती आपण पाहतोय. नसरापूर संघ आपण पाहतो. मी नसरापूर संघाला पाहिलं गेलं आहे मार्केवाडीच्या मैदानावरती त्यांनी केलेली चांगली कामगिरी. इथे पाहतो लक्ष्मणला चेंडू आहे फाईंडिझरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठला करतो. भाग मिल्का भाग. चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. इथेला चौकार. कृपया रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत त्या लगेच काढून घ्यायच्या. बघा मान्यवरांचा ताफा या ठिकाणी येतोय. प्लीज हवा काढल्या जातील. बघा काही कमिटी मेंबर तिकडे चालले आहेत. कृपया करून त्या रस्त्यावरती गाड्या ज्यांच्या आहेत दूरवरून आलोत आपल्या घरी जायचे वांदे होतील. कृपया आपण त्या रस्त्यावरच्या गाड्या काढून घ्यायच्यात. 42 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. जरूर आपण पाहतोय बघा प्रत्येक वेळी कोण देवता नसतो, कोण चुकी करत नसतो. आपण पाहिलं गेलं त्यांचा पंचप्रधान पाहिलं तर राजेश भोईर सर, हरेश सर आणि मी स्वतः संदीप गायकवाड. तर आमच्यामध्ये पाहिलं गेलं तर हरेश सर आपण पाहिलं गेलं नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धा करतात. मी मोठ्या मोठ्या स्पर्धा करतो आहे. पण आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभतं आहे खऱ्या अर्थानं राजेश भोईर सर, जे महाराष्ट्र पूर्व एक्झाम पास झालेत. MCAची जी एक्झाम असते ते पास झाले. ते पॅनलमध्ये आम्ही असल्या कारणाने प्रत्येक निर्णय कठोर या ठिकाणी दिला जातो. या दरम्यान पाहतोय चेंडू आउट ऑफ पार्क. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार ठोक डीजे. दोन चेंडू बाकी आहेत. दोन चेंडू आपण पाहतो अजूनही बाकी आहेत. या दरम्यान आपण पाहतोय शिवसेना उप तालुका प्रमुख कर्जत माननीय सुदाम शेठ पवाली दादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने शिवसेनेची मुलतानी तोप म्हणून ज्यांना म्हटलं जात आहे. एक आपल्यातून कर्तव्य व्यक्त आणि कार्य तर गोरगरिबांचा दाता म्हणून त्यांना कडा विभागामध्ये नेहमीच आम्ही संबोधलं गेलं आहे. आत्ता सध्या कर्जत तालुका उप प्रमुख म्हणून त्यांच्याकडे खूप मोठं पद आहे. ते सर्वांचे लाडके सुदाम शेठ पवाली दादा यांचं या ठिकाणी थोड्या वेळात आगमन होतं. त्यांचं आगमनाची तयारी या ठिकाणी केली जात आहे. त्यांचं करूया व्यासपीठावरती मानापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सर एकच चेंडू बाकी आहे भगवान सर, प्लीज एक चेंडू आहे. त्यानंतर आपण जरूर या ठिकाणी पाहतोय. थोडंसं स्टेजच्या लांब घ्या. दादांचं या ठिकाणी भव्य मान सन्मान स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तिथे उर्फी चेंडू आपण पाहतोय. बाबू चेंडू परत पोहोचला होता. फॉलो थ्रू सजवला होता. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. पुन्हा एकदा फंबल पाहायला गेलं. दोन धावा या ठिकाणी पाहतोय. तिसरी धाव घेणार का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतो या ठिकाणी बाद. या दोन धावेने स्कोर कार्ड 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. हा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51. 52 धावांचं लक्ष असेल. या दरम्यान पाहतो सर्वांचे लाडके मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. ज्यांची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहिली जाते ते म्हणजे शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय सुदाम शेठ पवाली दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं करूया या दमदार ट्रॉफी अर्थात आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
जाऊया आपण टॉक बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील योगेश ढोले सर आणि मायक्रोफोनवरती असतील आपण पाहतोय या ठिकाणी मनीषजी मुंडे सर. हॅलो हॅलो. ठीक सर, एक मिनिट थांबवतो, टॉस करूया पहिले मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय जयबनशेठ शिनारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चिंतामणी बाकस आणि कालभैरव मालेगाव या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. चला, या दोन्ही कॅप्टन आजच्या रात्रीतील अगदी शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील. चिंतामणी बाकस आणि कालभैरव मालेगाव. चला या कॅप्टन. बाकस टीमचे कॅप्टन तुम्हीच आहेत का? चला, कालभैरव मालेगाव टीमचे कॅप्टन या. मालेगाव टीमचे कर्णधार लगेच यायचे आपण टॉस साठी. मालेगाव टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. चला, मालेगाव टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. सचिनजी मोहिते यांच्याकडून विकेट लॉटरीसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय आणि समीर मोहिते यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच. 52 धावसंख्येचे टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच या आमदार चषकाला भेट देण्यासाठी खरं तर ज्यांची शिवजन्मोत्सव सोहळा खरं तर संपूर्ण रायगडभर चर्चेत असतो, त्या कडाव शिवजन्मोत्सव सोहळ्याचे मुख्य प्रणेते आदरणीय सुदामजी पवाळी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. साहेब, आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या ठिकाणी टॉस केला जातोय. चिंतामणी बाकस आणि त्यांच्या विरोधामध्ये मालेगाव. हेड इज अ कॉल. हेड. काय डिसिजन काय असेल? मालेगाव टीमनं या ठिकाणी टॉस जिंकला आणि कालभैरव मालेगाव टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं चिंतामणी बाकस टीमला. ही मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचं आहे. जो काही डिसिजन असेल दोन्ही टीम तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील मनीष मुंडे सर. थँक्यू. नरेंद्रजी घोमार यांच्याकडून पहा प्रत्येक क्षमासेवी षटकार हॅट्रिकसाठी आदरणीय सुदामजी पवार यांचा गाडीचा क्रमांक 454 पर म्हटलं तर 45-45 हा क्रमांक दिला जाईल. बॉल थांबत नाही आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटला ब्रश करून 4 धावसंख्येसाठी स्पेस ओपन केला बॅटचा आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चव्हाणच्या बॅटमधून चौकार. शिवजन्मोत्सव सोहळा म्हणजे अगदी रायगडभरामध्ये चर्चेत असलेलं. मग त्यावेळेस स्पर्धांचं आयोजन देखील केलं जातं. बैलगाडा शर्यतीचं देखील आयोजन झालेलं आहे. कुस्त्यांचं देखील आयोजन झालेलं आहे आणि रेलिंग अगदी 10 किलोमीटरपासून अगदी भगवामय वातावरण करणारी ही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं देखील करूयात स्वागत. जाऊयात मैदानाकडे. एक धाव या ठिकाणी येते. जयवंतला मिळाली एक धाव. 5 नुकताच यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. ते पात्र जिल्हा परिषदेचे डाणेबाग भास्करजी दिसले साहेब आणि त्याचबरोबर ऋषिकेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय.
10 सरकार या ठिकाणी उपस्थित राहिलं आहे. विनंती करतो साहेबांना की यावं व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पंच थांबा थोडीशी मॅच, कारण की पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जातोय. भास्करजी दिसले साहेब, त्याचबरोबर ऋषिकेशजी राणे साहेब या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दोनही खूप चांगले नेतृत्व. आणि भास्करजी दिसले म्हटलं की वाकसकरांची स्पर्धा म्हटलं की त्यांची स्वतःची स्पर्धा हे म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर ऋषिकेशजी राणे क्रिकेटवरती नित्यांत प्रेम त्यांच्या वतीनं देखील कर्ज प्रीमियर लीग भरवताना आपण पाहिले. त्यांच्या समवेत आमचे संजय तांबोळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाच धावा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर बॉल टाकलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, पण बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी संभाजीच्या बॅटमधून दरखाळी फोडणारा येतोय चौकार. थँक्यू डीजे. उपस्थित सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. चौकार आलाय संभाजीच्या बॅटमधून. त्यानंतर पाडवरती बॉल आदळला जातोय. एक कंप्लीट केले जाईल या ठिकाणी. एक पेक्षा आणखी काही मिळत नाहीये. 1 धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल. पंच बॅटकट आहे की बाईज आहे? लेग बाईज, क्षमा असावी. लेग बाईजची धावसंख्या 1च धाव असेल. 1 बदल केला जाईल प्रगती पुस्तकावरती. 10 धावसंख्या धावपळकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जाडूबान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक. खरं तर आमदारांवरती ज्यांचं नित्यांत प्रेम आहे या वाकस गावाचं, त्यांच्या वतीनं खरं तर आमदार साहेबांच्या नावानं हे चषक भरवण्यात आलं आहे. आमदार चषक 2025. तेजस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सफल होऊन खेळण्याचा संपूर्णपणे प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल येतोय. मनगटातली ताकद या ठिकाणी वापरावी लागणार आहे, कारण की क्रिकेट म्हटलं की शक्ती देते शक्ती आणि युक्ती देते युक्तीचा वापर करूनच खेळ तयार केला. आपण पाहायला मिळतो हा क्रिकेट खेळ आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या नसानसात भिनलेला खेळ आहे खरं तर क्रिकेट. घरच्या गादीपासून ते मैदानाच्या मातीपर्यंत बसवणारा खेळ म्हटला तर क्रिकेट. आणि तोच क्रिकेटचा आपल्याला खेळ या ठिकाणी चित्त थरारक खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण केलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं. त्यानंतर अगदी सरळ सोज्वलपणानं गोलंदाजी केली यात नंतरच्या 3 चेंडूंवरती आणि यशपत्र मिळालं. कारण की क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास, आत्मबळ खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतं. कारण की नेहमी सातत्यपूर्वक आपण ऐकलं आहे, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य नेहमी असायचं, तुमच्याकडे जर आत्मविश्वास, आत्मबळ असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. क्रिकेटमध्ये देखील तेच. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास हवा आहे, पदार्थ हवं आहे तुमच्याकडे. गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असतात. 6च्या 6 चेंडू वेगळे टाकण्याची धमक ज्या गोलंदाजामध्ये तो मैदानावरती नेहमी सातत्यपूर्वक वर्चस्व गाजवताना आपण नेहमीच पाहिलं. पहिल्या 3 चेंडूंवरती संभाजी आणि त्याचबरोबर जयवंत या खेळाडूंना खरपूस समाचार घेतल्यानंतरच्या शेवटच्या 3 चेंडूंवरती खरं तर आपल्याला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 वाकसगाव एंडकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबला. 10 धावसंख्येपर्यंत आता थांबले पहिलं षटक. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. ओमकार हलक्या हातानं, अगदी हलक्या हातानं आपल्याला पाहायला मिळाला. स्वीट साऊंड देखील पाहायला मिळाला. अगदी पाहिलं त्यांनी बॉल कव्हर होईल की नाही या गोष्टीचा देखील विचार केला. त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक देखील नव्हता. अगदी आपण पहा लॉंगॉन आणि मिड ऑफच्या मध्ये अगदी बॉलला ढकललं गेलं, प्रोटेक्ट केलं खरं तर लॉंगॉपच्या खेळाडूनं. आदरणीय जयदासजी दळवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. ओमकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हलक्या हातानं अगदी कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या
मधून सुमीमधून धागा ओवावा तसा हा फटका मारला तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो 4 धावसंख्येसाठी चौकार. थँक्यू. सवारी भवानी चौकामध्ये अर्थातच निश्चयाचा महामेरू भौत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी काशी की कला न होती ना तो मथुरा में मस्जिद वस्य ना राजा एक शिवाजी होता तो सुन्नत सबकी बनती. बॅक टू द बॉलर. विकेट होण्याची शक्यता. डायरेक्ट हिट झाली असेल तर खेळाडू झाला असता बाद यात मात्र तिल देखील शंका नाही आहे. पण डायरेक्ट हिट त्याच खेळाडूंकडून होतात की लहानपणी ज्यांनी गोट्या खेळल्यात त्यांच्याकडून अगदी डायरेक्ट हिट होतात कारण की तो गोटी नेम असतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खेळाडू या ठिकाणी दोन्ही सेफ आपल्याला पाहायला मिळतात. धाव कोणत्याही प्रकारची नाही आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती एकेरी नंतर आलं चौकार नंतर आली ही डॉट बॉलची सांगत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मैदानावरती तुमची जोड साखळी टिकणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतं. या बॉलवरती आक्रमण केले. बॉल थांबत नाहीये. बॉलला पाठवलं अगदी वाकस गावाच्या नदीमध्ये. 6 धावसंख्येसाठी भीमटोला वज्रटोला जातोय षटकार. थँक्यू. हर हर महादेव. आवाज उठला मुघलांच्या कपाळी घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी. महाराज तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतात तर त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. चला सगळ्यांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ओम नम पार्वती पते हरे हर. धावा चालत प्रगतीपथावरती तब्बल 21 धावसंख्या म्हटलं ना की आठवण येते आपल्या हिंदू संस्कृतीतील शुभ आकडा म्हणून ज्या आकड्याकडे आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहत होतो. 21 आकडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विकेट. खेळाडू अगदी क्रीज सोडून बाहेर आलाय. यावेळेस ज्या खेळाडूची पळी मैदानावरती तळपती होती जयवंतला आता मैदानातून बाहेर काढण्यामध्ये यश लाभलं ओमकारला. यस थँक्यू. चमके शिवबाची तलवार. जर ही तलवारच चमकली नसती तर हे चित्रच वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण की आज 450 वर्षापूर्वी 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत अर्थातच राजेश्री छत्रपती यांचा जन्मदिवस झाला. आणि 3 एप्रिल 1680पर्यंत अवघ्या 50 वर्षाच्या कालकीर्तीमध्ये हे स्वराज्य बनवलं. अगदी असं म्हटलं जातं की बऱ्याचशा राजांनी त्यांच्या बायकोसाठी ताजमहाल महाले बांधले गेले. पण माझ्या राजानं त्याच्या आईसाठी म्हटलं तर अर्थात राजमाता जिजाऊंसाठी हे स्वराज्य बांधलं. आणि हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आपल्याला पाहायला मिळते. आणि ते हिंदवी स्वराज्य झालं आणि ते भगवमय सकाळ देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि दारात तुळस देखील पाहायला मिळाली. याचं एकमेव श्रेय म्हटलं तर अर्थात छत्रपती शिवराय. खरं तर ज्यांनी जगावं कसं आणि लढावं कसं हे शिकवलं छत्रपती शिवरायांनी. आणि खरं तर ज्यांनी संघर्ष कसा असतो मरावं कसं हे शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांनी. 40 दिवसाची काळकोठडी अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा हा मासिक बलिदान दिन आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती आडवा फैनं खेळलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. येईल गॅदर करेल का बॉलला. मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रोटेक्ट केलं गेलं त्या ठिकाणी आणि धावसंख्या कंप्लीट केल्या. एक न धावसंख्येत मात्र बदल केला जाईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 22 आकड्यावरती. 22 धावा प्रगती पुस्तकावरती आल्या. 2 षटकं या ठिकाणी संपलेत. त्याच्यातील 22 धावा प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतात.
या दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं आहे ते शिवसेना कर्जत उपतालुका प्रमुख आदरणीय सुदामजी पवळे साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी संजयजी तांबोळी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आदरणीय सुदाम शेठ पवळे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा. क्षमा असावी. कर्जत तालुका प्रमुख आदरणीय सुदामजी पवळे साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी संजयजी तांबोळी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान करावा ही विनंती. एक धाव येते, एक न प्रगतीपथाचा नक्षा पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 23 धावसंख्या धावफलकावरती येत आहे. त्यानंतर ज्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या ठिकाणी लाभली आहे. खरं तर भास्करजी दिसले साहेब एक पात्र जिल्हा परिषदेचा ठाणे वाघ म्हणून ज्यांच्याकडे नेहमी आपण बघतो ते आदरणीय भास्कर भाऊ दिसले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. तर वाकच म्हटलं की त्यांची घरची स्पर्धा, यात मात्र शंका नाही आहे. मी जयवंतजी शिनारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण भास्करजी दिसले यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करावं ही विनंती. थँक्यू थँक्यू थँक्यू. 23 प्रगतीपथावरती लागल्यात. यानंतर आपण मान्यवरांच्या मनोगताकडे जाऊयात 2 षटकानंतर. त्याचबरोबर ऋषिकेशजी राणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी रवी खंबाळे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आदरणीय ऋषिकेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. विकेट लागली जाते. यस, 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू होईल बाद. चालू आहे या ठिकाणी पंचांच्या डाब्यात तेजस सफलता मिळाली आहे. खरं तर 2 चेंडूंमध्ये विकेट घेण्याची लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईलचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बिडॉनमधून काऊला बॉल आलाय, प्रोटेक्शन केलं आहे. त्या बॉलवरती देखील एक कंप्लीट केली जाईल. एकेनं प्रगतीपथ जाऊन मात्र पोहोचेल ते तब्बल अर्थातच 2 डझन या आकड्यावरती 24 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळतो. हा जल्लोष खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये समालोचक किती भारी असू देत पण त्यापेक्षा भारी पडतात खऱ्या अर्थानं प्रेक्षक मायबाप वर्ग. त्यांचा टाळ्यांचा प्रतिसाद मैदानावरती खूप महत्त्वाचा असतो. ह्या बॉल थांबत नाही. हा बॉल तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी हवाई सफर अगदी फाईटमध्ये टाकले बॉलला आणि फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू 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 डुझर थँक्यू. षटकार येतो आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 30 या आकड्यावरती. 30 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही बाकी असणारे 3रे षटक संपण्यासाठी प्रेक्षकांची मांदी आळी या ठिकाणी आणि पाहुण्यांचे देखील मांदी आळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण की
वाकसकर म्हटलं की प्रेक्षक आणि मान्यवर त्याच ताकदीनं हा बॉल देखील थांबत नाहीये. प्रत्येक बॉलवरती आक्रमण 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 केलं जातंय. बॉल थांबत नाहीये. बॅट्समन एकच सांगेल, मला मैदानावरती काहीच जमत नाही, फक्त महिला मैदानावरती जमते ती मारामारी. आणि या चौकारच्या सह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतील ते तब्बल 34 या आकड्यावरती. चौतीस झाला. आता विजयासाठी तब्बल 12 चेंडूंमध्ये करायचे असतील 18 धावसंख्या. 9.0च्या सरासरीने धावसंख्या करायच्यात 18. शेवटच्या क्षणी का होईना पण या 10 धावसंख्या महत्त्वाच्या राहिल्या. असं वाटलं तेजसचं षटक मैदानावरती महागडं होतंय की काय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की 4 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या 2 धावसंख्या दिल्या होत्या आणि 2 विकेट देखील कमावण्यामध्ये यश लाभलं होतं. पण शेवटच्या क्षणी खऱ्या अर्थानं बंटीनं गोलंदाजाला मैदानावरती पाणी पाजण्याचा प्रयत्न केला हे देखील म्हणायला हरकत नाही आहे, कारण की शेवटच्या 2 बॉलवरती मिळालेला 10 धावसंख्या सामन्याला जणू काही नवसंजीवनी, एक पालवी फोडणार. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं उन्हाळ्याचे दिवस चालू असतात आणि झाडांना फाळवी नसते, तशाच वेळेस एखाद्या वेळेस अगदी औचित्य साधून पालवी फुटावी झाडाला, तसे सामन्यामध्ये रोमहर्षक मजा भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 10 धावसंख्या आल्या शेवटच्या 2 चेंडूंवरती. बंदल्यात 34 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निष्कर्ष गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 मध्ये करायचे 18, अर्थातच 9.0च्या सरासरीने यानंतरच्या मॅचमध्ये खूप सारी मजा येणार आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे कालभैरव माळेगाव आणि दुसरीकडे चिंतामणी वाकास टीम. खरं तर जी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागील वर्षी खऱ्या अर्थानं खूप फॉर्मला होती ती टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. गतवर्षी या स्पर्धेमध्ये दुसरा क्रम वाकसकरांच्या स्पर्धेमध्ये खरं तर ते रनरअप राहिले होते खऱ्या अर्थानं. अजिंक्य पवारची टीम आपल्याला त्या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळणार आहे. या बॉलवरती देखील केले आक्रमण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्या देखील आवाक्या बाहेर जरूर बॉल होता, पण म्हटलं जाताना की प्रयत्नांकाष्टी परमेश्वर, जितके तुम्ही प्रयत्न कराल तितके यश तुमच्या पायापर्यंत येऊन पोहोचेल. रेफर केलं गेलं या ठिकाणी. पंचांनी थर्ड अंपायरला आलं, डिसिजन पेंडिंग असेल. खेळाडू पोचलाय का की त्याआधी चेंडू लागलाय, की आधी चेंडू लागलाय त्यानंतर खेळाडू पोचलाय, याकडे सगळ्यांच्यात नजरा असतील. हृदयाचे ठोके दोन्ही बॅट्समॅनचे वाढले असेल, कारण की महत्त्वाच्या क्षणी जर धोक्याची घंटा वाजली ना, पंच मैदानावरती ऑनफिल्ड डिसिजन नाही आहे पंचांचं, त्यामुळे डिसिजन कोणतंही असेल त्याच्यापर्यंत प्रलंबित असेल. पण जी फिल्डिंग पोझिशन असेल तीच फिल्डिंग पोझिशन असेल, याची दखल घ्या आपण. फिल्डिंग पोझिशन तीच असेल, फिल्डिंग पोझिशनमध्ये काहीच हालचाल नसणार. आदरणीय धर्माप्पा शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, सरचे स्वागत. ज्या फिल्डिंग पोझिशनला खेळाडू आहेत त्याच पोझिशनला राहा. टीम मिटिंग घेऊ नका, कारण की वेळेवरती सामने चालू झालेत, वेळेवरती संपवायचे. कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही, तुमच्यासाठी दुनिया थांबेल, वेळ थांबणार नाही. सकाळी मिळणारं वर्तमानपत्र जे सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत 4 रुपये किमतीनं भेटतं, तेच 9 वाजल्यानंतर त्या रद्दीच्या किमतीमध्ये 4 रुपये किलो रद्दीनं मिळतं, याची देखील नोंद घ्या. त्यामुळे वेळेवरती मैदानावरती खेळ करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. विकेट खेळाडू असतील या ठिकाणी बाद. यस डीजे यस थँक्यू डीजे. जरूर 6 धावसंख्या वाचवण्यामध्ये यश लाभलं जरूर, आणि विकेट जेल होती जरूर, पण ती जेल सुटल्यानंतर देखील कमबॅक केलं, हे महत्त्वाचं राहिलं मैदानावरती. नवीन बॅट्समन मैदानावरती आता दाखल झालाय. आकाश खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. शफल झाला खेळाडू, थोडा जाण्याआधीच पंचांकडे दाद मागितली आहे. आकाशला परतावा लागेल, नाराज, क्वेश्चन मार्क असेल चेहऱ्यावरती.
बंटी बाद झाला या ठिकाणी, क्षमा असावी, बंटी बाद झाला खेळाडू. थँक्यू. सर्व किल्ल्यांमध्ये अजरामर, आजपर्यंत अजरामर राहिलेला हा किल्ला खरं तर मुरुड जंजिरामध्ये असणारा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत खरं तर अजरामर राहिला आणि त्यानंतर पद्मदुर्ग देखील उभारण्यात आलं. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय, जरूर घेतला फटका, फॉलो थ्रो मध्ये आलाय क्षेत्ररक्षक. या ठिकाणी आपण पाहाल गोलंदाज क्षेत्ररक्षक बनला, शेवटच्या क्षणी विकेट टिपली जाते या ठिकाणी लगातारची. या ठिकाणी आपण पाहत आहे दुसरी महत्वाची विकेट, गोलंदाजाचं नाव निष्कर्ष, आणि याच्यातून साध्य केलंय त्यांनी, गोलंदाजीचा निष्कर्ष काढलाय मैदानावरती. खेळाडू होईल बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर रुपेश. या दरम्यान आदरणीय ऋषिकेश राणे यांच्याकडून या बॉलवरती जर विकेट घेतली तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज. त्याचबरोबर लक्की मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज जर या बॉलवरती विकेट आली तर, आणि सचिन मोहिते यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज जमा झालेलं या ठिकाणी 12 बानकडं टॅप झालंय बॉल देखील. या ठिकाणाहून जर कोल्हारी टीम या ठिकाणी विजय मुर्तब करतायत आणि जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेत तर कारल्याच्या एकविरा देवीची त्यांना ट्रिप मिळणार आहे आदरणीय नरेंद्रजी कुमार यांच्याकडून. आता विजयासाठी करायचे असतील चेंडू शिल्लक आहेत तब्बल 8 आणि करायच्यात 15 धावसंख्येची गरज. 8 बॉलमध्ये 15. आता 7 बॉलमध्ये करायचे असतील 15 धावसंख्या, 7 बॉलमध्ये करायच्यात 15 धावसंख्या. मॅचमध्ये खूप सारी लढत आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे. या ठिकाणून कोलार टीम जिंकतीये की अपोजिट टीम या ठिकाणी आपण पाहाल वादर स्पोर्ट्स नसरापूर ही टीम पाहायला मिळते. एकीकडे एकविरा कोल्हारे आणि दुसरीकडे वादळ स्पोर्ट नसरापूर, या दोन टीममधला असलेलं हे रणयुद्ध आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचा कुंभमेळा खरं तर या वाकसकरांनी भरवला आहे. नाईट रजनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, दुसरी रजनी वाकसकरांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचंच नाव आहे मित्रांनो खरं तर आमदार चषक 2025. कर्जत घालापूर विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्रजी शेठ थोरवे यांच्या नावानं भरवण्यात आलेली, त्यांच्या नावाचा गाजावाजा करणारी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक कंप्लीट केली जाते, दडपण वाढलं जाईल. तर करायच्या 6 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला 14 धावसंख्या, 6 मध्ये बनवायच्या 14 धावसंख्या कराव्या लागणार आहेत. बॅटिंग करणाऱ्या एकविरा कोल्हारे टीमला मैदानावरती जर क्वालिफाय झाला इथून आजच्या दिवसामध्ये तर आदरणीय नरेंद्रजी गुंबार यांच्याकडून एकविरा ट्रिप देण्यात येणार आहे. हे खेळाडूंसाठी खरं तर विथ ड्रेस कोड पहा, नवीन जर्सीज देखील त्यांच्याकडून देण्यात येणार. हे पुरस्कर्ते असतात खऱ्या अर्थाने. याच पुरस्कर्त्याचं नाव देखील बऱ्याचदा चर्चेत राहिलं आहे हे कर्जत घालापूर विभागामध्ये, आणि महत्त्वाचे पुरस्कर्ते असतात. प्रगतीपथावरती धाव येऊन पोहोचल्या तब्बल 38 करायचा, पाटला खरं तर 52चा. करायच्यात 6 बॉलमध्ये आता 14 धावसंख्या टार्गेट असणारे 14चा आता 6 बॉलमधले. पण गोलंदाज कशा प्रकारे मैदानावरती कामगिरी करतो याच्याकडे देखील आता सगळ्याच प्रेक्षकांच्या नजर येऊन पोचलात की उदाहरणाने धावसंख्या खर्ची करतोय की संघाच्या बचावासाठी. या ठिकाणाहून जर आपल्याला या स्पर्धेमध्ये जर टिकवून राहायचं आहे, टिकायचं मैदानावरती, तर त्या ठिकाणी मैदानावरती करणारा 28 कशा प्रकारे असणार आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. 6 मध्ये बनवायच्या 14 गोलंदाजीचा कौल दिला परेशकडे. मध्ये करायच्या 14 धावसंख्या एकविरा कोल्हारे टीमला.
या बॉलवरती आखूड टप्प्याचा बॉल जरूर आहे. रडार चुकला, बॅट्स एक कंप्लीट केली जाईल, कारण की क्रिकेटमध्ये झेल खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असते. कारण की या जर मुमेंटला झेल सुटल्या आणि इथून जर विक्रम रचला तर या मैदानावरती खूप काही वेगळं पाहायला मिळेल. कारण की मराठीमध्ये म्हण आहे क्रिकेटमधली, पकडा झेल जिंका. हा क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहतोय आपण सगळेच जण. याची डोही याची डोळा. 5मध्ये करायच्या 13 धावसंख्या. जर विकेट बनली असती तर पोझिशन चेंज नसती झाली आणि त्यानंतर नवीन खेळाडू गेला असता. क्रिकेट म्हटलं तर जर आणि तर यावरती अवलंबून असलेलं हे क्रिकेट म्हणावं लागेल आणि या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान देखील दिलं जात नाही आहे. इनसाइड आउट रन पंचांकडे अपील केली जाते. खरं तर लीडिंग एजची एकीकडून बॅट्समन मागणी करतोय वाईटची, पण बॅट्समनला देखील समजलं नाही शेवटपर्यंत की चेंडू कोणत्या दिशेनं. अगदी आपण पाहाल की वळण घेतलं, फिंगर रोल केले, खऱ्या अर्थाने ही महत्त्वाची बाजू राहिली आहे. 4मध्ये करायच्यात आता 13 धावसंख्या. मध्ये करायच्या 13. हलक्या हातानं अगदी सिलिमिडॉनमध्ये बॉलला अगदी हातानं हलक्या हातानं फ्लिक केलं आणि झालं काय, मैदानावरती खेळाडू होतोय बाद. थँक्यू. पहा आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी धुलीवंदन आणि त्याचबरोबर होळीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात आपण. करायच्या 3 बॉलमध्ये आता 13 धावसंख्येची गरज. 3 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या करायच्यात. मध्ये करायच्या 13. या बॉलवरती जर डॉट आलं तर मैदानावरती सामना वेगळंच पाहायला मिळेल. मैदानावरती गेलाय आकाश, कॅप्टन आहे मैदानावरती. परवाच्या दिवशी आपण दोस्ती चषकाची मॅच पाहिली. एकीकडे उमरोली होती आणि दुसरीकडे वाशिवली टीम होती खरं तर. आणि त्यामध्ये 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना 5व्या क्रमांकावरती आलेला कर्णधार, त्या कर्णधाराने ठोकलेला षटकार या ठिकाणी आपल्याला आठवावा लागेल. खरं तर कर्णधाराला 1 आली. आता मॅचमध्ये अजूनही काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही आहे, कारण की महत्त्वाच्या क्षणी आलेला खऱ्या अर्थाने ही 1 धावसंख्या. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 2. या ठिकाणाहून संघर्ष महत्त्वाचा असणार आहे. मनगटातली ताकद, युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्तीचा वापर करून जर या बॉलवरती आक्रमण केलं तर या मॅचमध्ये कोलार टीम देखील विजय होऊ शकते, यात मात्र शंका नाही आहे. कारण की क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं केलं जातं, म्हणून म्हटलं जातं क्रिकेट एक असा खेळ आहे. एक क्रिकेटप्रेमी क्रिकेट पाहता पाहता मेला, तिरडीवरती उचलून ठेवला, त्यानंतर जिवंत होऊन म्हणाला काय काय स्कोअर झालाय. पण मैदानावरती पाहताय की महत्त्वाच्या क्षणी जरूर बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ताकद कमी पडली मैदानावरती बॅट्समनची, पण बॉल थांबत नाही, चौकार जातोय. आता 1 चेंडूमध्ये करायचे असतील तर विजयासाठी तब्बल 8 धावसंख्या. एक चेंडूमध्ये करायचे 8 धावसंख्या. मंगेशजी तुमच्यासारखं जर गोलंदाज दिलदार असेल तर एखादा नो चेंडू फेकेल, वाईट बॉल टाकेल, पण मैदानावरती चित्र काय घडतं आता हा सगळ्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह पडलाय. जर त्या बॉलवरती षटकार आला असता तर मॅचमध्ये अजून मजा बघायला मिळाली असती, पण औपचारिकता बाकी आहे म्हणायला हरकत नाही आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आहे तोपर्यंत कोलारे जिंकली आहे की या ठिकाणी आपण पाहाल की नसरापूर संघ जिंकलाय हे घोषित करणं आपल्या देखील हातामध्ये नाही आहे. तोपर्यंत आपण जर आणि तर या शब्दावरतीच क्रिकेटची परिभाषा बोलू शकतो. वाईट बॉल येतोय. पहा या ठिकाणी विनंती करतो खेळाडूंना की आपण इतका चांगला स्पोर्ट्स स्पिरिटमन आहात तर मैदानावरतून शिवी तरी देऊ नका कृपया करून. 1 चेंडू 7ची गरज आहे. या बॉलवरती आक्रमण जरूर केलंय, अशा प्रकारे विजय होतोय नसरापूर टीम. या ठिकाणी परेश आणि त्याचबरोबर निष्करसाठी सचिनजी
मोहित यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. जाऊयात आपण आपल्या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचकडे. थँक्यू. प्लेअर ऑफ द मॅच थोडंसं थांबा. जाऊयात प्रथमतः सुदाम दादांकडे आपण या ठिकाणी. सुदामजी, आपल्याला खऱ्या अर्थानं तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष